छत्रपती शिवाजी महाराजां छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला प्रत्येक दिवस हा आज साजरा करावासा वाटतो आपल्याला, पण त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचा दिवस हा संपूर्ण भारतासाठी आहे होता तो म्हणजे शिवराज्याभिषेकाचा दिवस। आज 352वा शिवराज्याभिषेक तिथीनुसार हा रायगडावर साजरा केला जातोय आणि त्यासाठी लाखोंच्या संख्येने शिवभक्त हे रायगडावर दाखल झालेले आहेत आणि आपण पाहताय रायगडावरचा हे राजसदर आहे, हा राजदरबार आहे। याच राजदरबारामध्ये बसून छत्रपतींनी संपूर्ण महाराष्ट्रावर संपूर्ण भारतावर राज्य केलं। जे राजदरबारात बसून त्यांनी अनेक गोष्टी ज्या आहेत त्या नवनव्या गोष्टींना उगम दिला, नवनव्या गोष्टी घडवल्या, अनेक आदेश दिले, अनेक लढायांचं प्लॅनिंग याच ठिकाणी बसून त्यांनी केलं होतं। अष्टप्रधान त्यांचं मंडळ जे आहे ते इथेच बसायचं होतं। अनेक न्यायनिवाडे शिवाजी महाराजांनी याच ठिकाणी बसून केले आणि त्याच राजदरबारात आपण आज पाहतोय शिवभक्त जमलेले आहेत। हे शिवभक्त केवळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले नाही आहेत, तर संपूर्ण भारत देशातून आलेले आहेत। आज ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी आहे आणि आजच्याच दिवशी तिथीनुसार 352 वर्षांपूर्वी शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे तो पार पडला होता आणि त्यामुळेच या तिथीला मान देऊन या तिथीच्या दिवशी आज शिवराज्याभिषेक आज साजरा केला जातोय। महाराष्ट्रासाठी हा गौरवाचा दिवस आहे, त्यासाठीच आज हे लाखो शिवभक्त रायगडावर दाखल झालेले आहेत। संपूर्ण रायगडावर आज वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हे सगळे कार्यक्रम जे आहेत ते सर्व कार्यक्रम थोड्याच वेळामध्ये सुरुवात होईल आणि आज आपण पाहत आहे ढोल ताशांच्या गजरामध्ये आणि विधिवत पूजा करून शिवराज्याभिषेक आज देखील रायगडावर पार पडणार आहे। त्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दाखल होणार आहेत आणि या संपूर्ण दिवसभरामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हा शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जाणार आहे। कॅमेरामन अरविंद वारगेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।